नमस्ते टीचर्स. तर MS सेट एक्झाम 2026 अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे, एक्झाम डेट अनाउन्स झालेली आहे. तर आजपासून एक्झामपर्यंत आपल्या हातात किती दिवस आहेत, त्या दिवसांची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय असली पाहिजे, सगळ्या गोष्टी इत्थंभूतपणे इन डिटेल आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात महत्त्वाचं, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे हे जे नोटिफिकेशन असेल, लेटेस्ट अपडेट्स असतील, महत्त्वाच्या गोष्टी असेल, ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या गोष्टी तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत नाही आणि संधी हुकतात. बरेच विद्यार्थी आम्ही असं बघतो की काय होतं, हा जो व्हिडिओ आहे तो एक्झाम फॉर्म भरायची मुदत संपलेली असते आणि मग ते व्हिडिओ बघतात आणि त्याच्यानंतर संधी हुकलेली असते, काहीच चान्स राहत नाही. विद्यार्थी मित्रांनो, डिटेल नोटिफिकेशन आजच्या व्हिडिओमधून आपण इथे बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी इथं तुम्हाला समजेल की सेट क्वालिफाय व्हायची असेल, अगदी इन्क्लुडिंग मी जी स्ट्रॅटेजी फॉलो केली तीच तुम्हाला सांगतोय की सेट एक्झाम जर क्वालिफाय करायची असेल तर पेपर 1 हा डिसिजन मेकिंग सब्जेक्ट असतो. पेपर 2 मध्ये सगळे तुमचे जे कॉम्पिटिटर असतात सगळ्यांना तोच विषय असणार आहे. यूजीला पीजीला त्यांनी तोच अभ्यास केलेला असणार आहे. तिथं आणि तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये मार्कामध्ये फार डिफरन्स असत नाही. पण पेपर 1 त्यांच्यासाठी नवीन असतो, तुमच्यासाठी नवीन असतो. इथं तुम्ही रिच घ्या, इथं त्यांच्यापेक्षा जास्त मार्कांचा गॅप ठेवा, म्हणजे काय होतं, तुम्ही सेट क्वालिफाय होत असता. पेपर 1 हा डिसिजन मेकिंग सब्जेक्ट आहे, इथं सगळ्यात जास्त मार्क्स मिळवा. आता अभ्यास करायचा कुठून, काळजी करू नका. एक कंप्लीट बॅच आम्ही तुमच्यासाठी लॉन्च करतोय. ही जी बॅच असणारे विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून म्हणजे 29 मे पासून स्टार्ट होईल. जे 10 युनिट आहेत पेपर 1 मध्ये, इथं मी तुम्हाला गॅरंटी देतो, ॲपवर जे तुम्हाला शिकवलं जातं ते तुम्ही प्रॉपर करा. सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या तर तुम्हाला 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळतील. ऑलरेडी आमचा रिझल्ट बघितला तुम्ही, टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर आम्ही रिझल्ट टाकत असतो. तर बऱ्याच विद्यार्थी असतात की 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळतात आणि ते सेट क्वालिफाय झालेले असतात. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 मध्ये कमी मार्क्स आहे, सेट क्वालिफाय होण्याचे चान्सेस धुसर होत चालतात. विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट बॅच इन द सेन्स की जे 10 युनिट आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, कॉम्प्रिहेन्शन, लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, हायर एज्युकेशन सिस्टीम, असे जे 10 युनिट आहे सगळ्यांसाठी नवीन आहे. त्याच्यावर प्रत्येक युनिटवर आम्ही लाईव्ह लेक्चर घेतो. उद्यापासून लाईव्ह लेक्चर झाले की ते ऑटो रेकॉर्ड होईल, रिपीटेडली किती वेळेस तुम्ही बघू शकणार आहे. प्रत्येक टॉपिकच्या आम्ही नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. फार वेळ कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे फक्त 55 ते 60च दिवस आहेत. आम्ही स्वतः तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करू, त्या तुम्ही डायरेक्ट प्रिंट करून वाचा. तिसऱ्या स्टेपमध्ये प्रत्येक युनिटच्या आम्ही 5 टेस्ट घेणार आहोत. युनिटच्या टेस्ट झाल्या, सगळ्या युनिट संपले की तुम्हाला डेमो पेपर, जसा फायनल पेपर असणार आहे OMR शीट बेस्ड, ती OMR शीट प्रिंट करण्यासाठी क्वेश्चन पेपर आम्ही डेमो पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करू. ते तुम्ही वेळेत सोडवायचे, 1 तासामध्ये आम्हाला सेंड करायच्या. आम्ही त्या प्रॉपर ॲनालिसिस करू. त्याचं आम्ही युनिटनुसार तुम्हाला मार्क्स किती मिळाले, रँक किती मिळाली, किती मार्क्स मिळाले, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देणार आहोत. एक प्रॉपर कंप्लीट बॅच आम्ही तुम्हाला अवेलेबल करतोय. बाहेरचं काही करायची गरज नाही. बॅच जॉईन करायची असेल तर आपला ॲप आहे PDK अकॅडमी, इन्स्टॉल करा. तुमच्या काही क्वेरी असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पेपर 2 जर विद्यार्थी मित्रांनो तुमचा असेल तर केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, ॲनालिटिकल सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या या बॅचमध्ये कव्हर होतील. एक्स्ट्रा तुम्हाला काही करायची गरज जास्त पडणार नाही आणि तुमच्याकडे वेळ देखील नाहीये. या 2 बॅच जर केमिस्ट्री असेल तर इनफ आहे, तुम्हाला सेट 100% क्वालिफाय तुम्ही करू शकणार आहे. तुम्ही जर बाकीच्या फॅकल्टीचे असाल, मराठी, इंग्रजी किंवा तुमचं इंग्लिश असेल, इंग्लिश लिटरेचर, किंवा मॅनेजमेंटचे स्टुडंट्स आहे, कॉमर्सचे असेल, तर पेपर 1 तुमच्यासाठी सफिशियंट आहे. पेपर 2ला तुम्ही UG PGचे बुक्स जरी रेफर केले तेवढं सफिशियंट असणार आहे. आता तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो की सेट एक्झाम जी आतापर्यंत 40 एक्झाम झाला, 41वी सेट एक्झाम सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीज कंडक्ट करते. आपल्याला माहिती असेल महाराष्ट्र स्टेट आणि गोवा राज्यामध्ये जर तुम्हाला PhD करायची असेल किंवा जर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक व्हायचं असेल तर तुम्हाला सेट एक्झाम क्वालिफाय करणं मस्ट आहे. जर तुम्हाला PhD करायची असेल तर तुम्हाला मग मात्र पेट एक्झाम कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या यायची गरज नाही. सेट एक्झाम क्वालिफाय असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक एक्झामटेड असता. त्याच्यामुळे सेट एक्झाम हलक्यात घेऊ नका. संधी आलेली आहे, प्रॉपर अभ्यास करा आणि सेट क्वालिफाय करा. ही 41वी सेट एक्झाम सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीज कंडक्ट करते. ही एक्झाम जी आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ती 26 जुलै 2026ला असणार आहे. हार्डली तुमच्याकडे 55 ते 60च दिवस आहे. प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला करावी लागेल. मी गॅरंटी देतो, तुम्हाला मिनिमम 3 आवर्स आजपासून तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यापैकी 1 ते सव्वा तास तुम्ही पेपर 1ला द्या. आमच्याकडे ट्रस्ट ठेवा, तुमची सगळी तयारी आम्ही करून घेऊ. पण साधारणतः 2 ते 2.5 तास तुम्ही पेपर 2ला, म्हणजे 2 तास, नियर अबाउट 2 आवर्स तुम्हाला पेपर 2ला देखील करणं गरजेचं आहे. एवढं सफिशियंट असणार आहे. आता 26 जुलै 2026ला एक्झाम असणार आहे आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, जर तुम्हाला ही एक्झाम द्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला कुठेही ऑफलाईन जायची गरज नाही, म्हणजे फॉर्म नेऊन द्या वगैरे असं काही नाही. वेबसाईट आहे बघा,
तुम्ही वेबसाईट पण नाही, तुम्ही डायरेक्ट जर गुगलवरती सेट एक्झाम युनी पुणे टाकलं तर पहिलीच वेबसाईट येते, डायरेक्ट तिथं जा, व्यवस्थित फॉर्म भरा, फॉर्म कसा भरायचा, काय चुका होऊ द्यायच्या नाहीत, या सगळ्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. तर ही वेबसाईट आहे, याच्यावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. एक्झामची डेट फार महत्त्वाची आहे, 26 जुलै 2026. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम ही पारंपरिक पद्धतीने, म्हणजे आता कॉम्प्युटर बेस्ड म्हणत होते तशी नाहीये. एवढे सगळे सेंटर्स आहेत, तुमच्या जिल्ह्याचं सेंटर तुम्ही तिथं निवडायचं आहे आणि OMR बेस्ड तुम्हाला OMR शीट मिळेल, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर मिळेल. आत्तापर्यंत जशी एक्झाम झाली तशीच ही होणार आहे. तर हे सगळे सेंटर्स आहेत, तुम्हाला व्यवस्थित बघून घ्या. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं, फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट आणि लास्ट डेट दोन पद्धतीचे असतात. एक रेग्युलर फी आणि लेट फी म्हणून. जसं आपण जर सावित्रीबाई फुले तुम्ही आमच्याकडे येतात कॉलेजला, तुम्ही पाहिलं असेल की आम्ही नंतर लेट फी पण घेत असतो, कारण तुम्ही जागेच नंतर झालेले असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले 2 दिवस आणि शेवटचे 2 दिवस देवाचे असतात, त्या दिवशी फॉर्म नाही भरायला पाहिजे. वेबसाईट रेग्युलर चालण्यासाठी तुम्ही काय करा, आज जर बघितलं तर आज आहे 28 मे, उद्यापासून बॅच स्टार्ट होईल 29 मेला. 2 जून पासून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात, पण 2-3 जूनला भरू नका, त्याच्यानंतर भरा. रेग्युलर पद्धतीनेच फीमध्येच तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. 2 जूनपासून 16 जूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. जर तुम्हाला असं चुकून आता लेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आणि आज कन्सिडर करा आज आहे 17 जून, फॉर्म भरायचा राहिला, तर मग मात्र तुम्हाला लेट फी भरावी लागेल आणि तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे 17 ते 19 जूनपर्यंत. म्हणजे लमसम जर पाहिलं तर रेग्युलर फीमध्ये तुम्हाला 2 जूनपासून 16 जूनपर्यंत फॉर्म भरता येईल आणि जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तीच फी तुम्हाला लागेल, पण तुम्ही 19 जूनपर्यंत पण फी भरू शकता. पण एवढं झंझट घालूच नये. पहिले 2 दिवस देवाचे आणि शेवटचे 2 दिवस देवाचे सोडून द्या, फॉर्म भरायचा आणि लगेच पेमेंट करून टाकायचं. आता जर तुम्हाला फॉर्म भरायचा तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. कुठंही तुमचा फॉर्म फिल झाला की त्याची प्रिंट, ॲप्लिकेशनची प्रिंट तुमच्याकडे जपून ठेवा, नंतर ती लागते, गरज पडू शकते. सोबतच पेमेंट झालं तर त्याचं पण पेमेंट तुम्ही UPI वर करू शकणार आहे, मोबाईलद्वारे. पुढे सांगतो मी तुम्हाला. हा जो फॉर्म आहे तुम्हाला कुठेही सावित्रीबाई सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं जे सेट भवन आहे, फार मोठं भवन आहे, तुम्हाला माहिती असेल. आम्ही पेपर चेकिंगला जातो तेव्हा ते आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असतात. तर तुम्हाला तिथं जायची वगैरे किंवा पोस्टाने पाठवायची गरज नाही. वेबसाईटवर जायचंय, फॉर्म भरायचं, त्याची प्रिंट काढायची आणि गज बसायचंय, काही करायची गरज नाही, लगेच अभ्यास सुरू करायचा आहे. आता जर तुम्हाला फॉर्म भरला तर फी किती भरावी लागेल? जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल, जर रेग्युलर फी जर भरली व्यवस्थित त्या टाईममध्ये भरली तर 800 रुपये फीज आहे. आणि जर तुम्ही लेट केलं फी भरायला नाही पण फॉर्म भरायला लेट झालं, ऑलरेडी पाहिलं, तर 1300 रुपये फी आहे, हो ना. तर एवढी गरज पडू नये, 800 रुपयात भरावे. जर तुम्ही SC ST OBC EWS अशा कॅटेगरीचे असाल, हो ना, अनाथ असाल, तर मग मात्र तुम्हाला रेग्युलर फी 650 रुपये आहे आणि लेट फीनुसार 1150 रुपये आहे. तर शक्यतो या विंडोमध्येच फॉर्म भरा. फॉर्म भरणं एकदम सोपं आहे, व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, गुगलवरती जा, सेट एक्झाम युनी पुणे टाका. पहिलीच कोंगाडे अशी वेबसाईट ओपन होते बरं का. अजून काय सेट भवन ते प्रॉपर केलं नाही. सगळ्या पुणे युनिव्हर्सिटीचा प्रॉब्लेमच आहे, प्रॉपर दिसत नाही ती. तिथं क्लिक केलं की सेटचं पेज ओपन होतं. अप्लाय ऑनलाईनवर 2 तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता. 2 आणि 3ला आपण भरणार नाही, त्याच्यानंतर भरणार आहे. फी तुम्हाला कळली. फी भरायची कुठं, अजिबात काळजी करायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो पुढं की फी भरायची कशी. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर नॉन क्रिमिलेअरमध्ये येत असाल तर तुम्ही प्रॉपर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढून घ्या आत्ताच. जरी नाही काढलं तर त्याच्याकडे आपल्याकडे प्रोव्हिजन आहे, पण काढून घ्या. काळजी करू गरज नाही तुम्हाला, म्हणजे लगेच घाबरायचं ना, आता काढलं नाही काय करू, काही गरज नाही. अकॅडमीला कॉल करा, मी तुम्हाला सांगेल. पण नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट तुम्ही काढणं गरजेचं आहे. आता फी भरायची कशी ती पण गोष्ट तुम्हाला बघायची आहे. फी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या गोष्टीने भरू शकता. UPI सोबतच QR कोड याचा वापर करून तुम्ही फी भरू शकता. तर अशा पद्धती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर फी भरली तर त्याची पण प्रिंट ठेवा. का बरं ते तुम्हाला सांगतो. कधी कधी काय होतं की साधारणतः एक्झामच्या 15-20 दिवस अगोदर सेट भवन काय करत असतं, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं, की ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली, ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला, त्यांचे नावं पब्लिश करतं. जर चुकून त्याच्यात तुमचं नाव राहून गेलं, काही ग्लिच झाला सॉफ्टवेअरचा, तर मग आपल्याकडे पुरावा असावा. तर ह्या 2 गोष्टी आम्हाला तुम्ही सबमिट करा, आम्ही तुम्हाला ते बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोच करतो. म्हणजे त्याच्यासाठी विंडो आहे, आम्ही पण वेगळं काही करत नाही. तर त्याच्यासाठी विंडो आहे, तर तिथे तुम्हाला ते ईमेल करावा लागतो. आम्ही ते करू, काळजी करू नका. आणि ईमेल केल्यानंतर तुमचं जर नाव चुकून राहिलं असेल तर ते इन्क्लूड करून मिळतं. नाहीतर मग ते काय होतं, इथं जर नाव नाही तर हे पाहणं फार गरजेचं आहे. याचा पण व्हिडिओ येईल. हे जर नाही पाहिलं तुम्ही, तुमचं नाव नव्हतं, तर तुम्हाला एक्झाम
एक्झाम देता येत नाही रे बाळांनो, व्यवस्थित काळजी घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं, सेट क्वालिफाय करायची असेल तर पेपर 1 हा डिसिजन मेकिंग सब्जेक्ट आहे. टार्गेटच पकडा 80 मार्क्स, त्याच्या खाली येऊच नका. 79 पण नाही चालत, अगदी 92, 93, 94 मार्क्स मिळतात आणि तुम्ही 80 तरी टार्गेट पकडा. पेपर 2ला ॲव्हरेज मार्क्स मिळवा. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही मी केमिस्ट्रीमध्ये सेट क्वालिफाय झालो 17 फेब्रुवारी 2013ला, म्हणजे सुरुवातीची ती ऑब्जेक्टिव्ह बेस्ड एक्झाम होते. आणि आता मला जर वाटलं मला आता केमिस्ट्रीमध्ये सेट एक्झाम क्वालिफाय करायची आहे, तर आता मी देऊ शकत नाही. त्यांनी प्रॉपर तिथं नोटिफिकेशनमध्ये दिलंय. पण जर आता मी MA इकॉनॉमिक्स झालेलो आहे, तर मी MA इकॉनॉमिक्समध्ये सेट एक्झाम देऊ शकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्ही सेट एक्झाम आणि सगळ्यात महत्त्वाचं, PGला तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सेट एक्झाम क्वालिफाय करता येते. एकदा तुम्ही जर क्वालिफाय असेल तर परत त्याच स्ट्रीममध्ये तुम्ही, त्याच सब्जेक्टमध्ये तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय करू शकत नाही, एक्झाम देऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आजचं सेशन. याची स्ट्रॅटेजी, याचं प्लॅनिंग, फॉर्म कसा भरायचा आहे, काय बुक्स रेफर करायचे, सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने 2-4 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोच करण्याची आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सगळ्यात सोपं, वेळ कमी आहे. जर तुम्ही जॉईन करत असाल तर प्रॉपर मेंटर सिलेक्ट करा आणि त्यांच्याकडून अभ्यास पटपट करा, म्हणजे 2 महिन्यामध्येच तुम्ही सेट क्वालिफाय होऊ शकता. थँक्यू सो मच. सेशन आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत. तुम्ही सेट क्वालिफाय व्हा आणि तुमचे जे चांगले गुडविल आहे, ज्या तुम्हाला वाटतं याचं पण कल्याण व्हावं, हा सेट क्वालिफाय व्हावा, तर त्याच्यापर्यंत देखील व्हिडिओ पोहोच करा. तुमचं भरपूर प्रेम आम्हाला मिळतंय. थँक्यू.